म्हणजे आता आमच्या ताईंचं लग्न आहे. आता आम्ही मोठे देवांजवळीला आणली 5 घरं जोगवा मागून आणि इथं आम्ही 5 म्हणजे आम्ही हलत लावली. सकला मासा बघ. सकला मासा किती किलो सकला आहे? पावणे 200 किलो आहे. हा बघा आता हा किती किलोचा आहे? यो 4-5 किलोचा सकला आहे. सकला किती किलो आहे तो? 35 किलो. 35 किलो. आणि टोटल किती किलो आहे? टोटल 400 किलो आहे. 400 किलो म्हणजे आज तर नमस्कार मंडळी, मी कौशिक पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात वरमाई सुरकीच्या पाड्यामधून निघाली वरमाई, ती पोचली डायरेक्ट नवा पाड्यामध्ये. भरपूर धमाल केली कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल. आणि आज आपण जाणार तो म्हणजे कोली कोंढरी पाड्यामध्ये नमिता ताईच्या हल्दीला. आज हल्दी समारंभ असणार आहे. कशा प्रकारे कोली पद्धतीमध्ये हल्दी केली जाते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि कशी मजा करतात त्या कोली हल्दीमध्ये ती तुम्ही शेवटपर्यंतच बघा. चला न वेळ घालता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. चॅनल नवीन असेल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण आलोय नवरीताईच्या घरी आणि समोर बघू शकता नवरीताई मस्त लुक केलाय. आज ट्रेडिशनल लुक कोली लुक केलाय आहे. कसं वाटते ताई? मग आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे, त्या कारणाशी कसं वाटते तुला? मग हा कितवा घरात कार्य आहे तुझा? दुसरा कार्य आहे ना. आणि त्यांच्या घरातली कोण कोण लागतात आता सोबत तुझे उभे आहेत? आत्ते. हां अच्छा. आणि या इथे बहीण. काय सांगणार मग, कसा वाटते? बहिणीचं लग्न आहे, फार छान वाटते. बरं वाटलंय झालाय तर. आता तुम्हाला कसं वाटते? आम्हाला आयुष म्हणजे किती आता हिचं लग्न झालंय तवशी नाही तर आता हिचं मस्त वाटते आम्हाला. काय सांगणार मग? चांगलं वाटते, मस्त छान. सगळ्यांचे आज आनंदाचे आसरू आलेत डोळ्यामध्ये. काय भाऊक झालेत सर्वजण. काय नाही. आणि आजचा काय काय कार्यक्रम असणार आहे? आता पाठ होतील. कोण बोलणार? आणि हल्दीचा कार्यक्रम आजचा दिवसभरचा असणार आहे. उद्या उद्या घारी वगैरे सर्व मामा बसायचं वगैरे सर्व उद्या कार्यक्रम आहेत. चालेल. लग्न वगैरे उद्या असतं. हळद वगैरे लग्न उद्या असणार आहे. आणि हळद आज संध्याकाळी. आज संध्याकाळी आणि आज पाट्याचं. आज पाट्याचं. हा. चालेल चालेल. मग सुरुवात करायची ना? हा. काय नाही झाला होता असा. समोर बघताय ताईचे आई वडील आहेत. नमस्कार दोघांना पण. कसा वाटते आपला ताईचा दुसरा कार्य घरामध्ये? काय सांगणार तुमचे? चांगला झाला, माऊलीने चांगला केला. बोला बोला. देवाने चांगला केला. काय बाबा काय बोलणार? चांगला. काय ना, आनंदाचे आसरू आहेत. हा मंडळी नवरी ताईला चांदीचे पैजण घालताना दिसतात. ताईच आहेत ना सगळे तुम्ही? ताई आणि वहिनी. ती मामी वाटतं. अच्छा मामी. आणि घरातली सर्व फॅमिली आलेली आहे. हाय. आपण कुठे घेऊन आलोय? देवांशी. देवांशी 5 घर मागायची हा. आणि चालत बिलत लावायची. अच्छा नवरीचे. नंतर मग जोगवा. आधी जोगवा नंतर मगशी देवदेवता ये पाठ करा. देवगैरे पाटा कर.
ठेव टाटा
जे आता आमच्या ताईंचं लग्न आहे हे आता आम्ही मोठे देवांजवळीला आणली 5 घरं जोगवा मागून आणि इथं आम्ही 5 म्हणजे आम्ही हळद लावायची. आता 5 जणींनी हळद लावायची नवरीला. हा, नवरीला आणि देवांची तर पण हळद दाखवायची असते काय? देवाची पण हे आमचं कुलदैवत म्हणजे कुलदेवता, मोठं देवता बोलतो. मोठं देव आमचं. याच्या इथून आमचं म्हणजे काही कार्य होत नाही. हे पहिला कार्य आमचं असतं. पहिला यांचं देवांना हळद दाखवायची असते, नंतर मग नवरीला. चालेल. हळद सुद्धा आणली आणि 5 प्रकारचं जेवण सुद्धा दिलेलं आहे देवांना. आणि मग नंतर ताईला हळद लावते, त्यानंतर मग हळदी समारंभ चालू आहे आपला. देवांशी दाखवल्यानंतर हळदी समारंभ चालू आहे. जरी मळे येतो बायानो आनंदाने या, बायानो आनंदाने या. कन्या देवा, बैरी देवा, साधुनाने देवा, दुसऱ्याच्या घरात जावा देवा. अनाधानांना दे मानी करा नाही तर आई राधा दे बोल निलम ते काय चुकला बिकला असला तर आलोय आता मांडवातली मेजवानी रात्रीची आहे ना? काय 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 आहे मावरा? सकला मासा,
सकला मासा फक्त सकला मासा. किती किलो सकला आहे? पावणे 200 किलो आहे. हा बघा आता हा किती किलोचा आहे? यो 4-5 4-5 किलोचा सकला आहे. आणि अजून हाय काय फ्रीजर मध्ये? अजून हाय आहे? हाय हाय हाय. यो याच्या नवीन आहे काय? यान कुपा मासा आहे. कुपा मासा आहे काय याच्यात? कुपा मासा आहे. बर्फ मारलाय पूर्ण. हा. इथं दाखवतो मला फ्रीजर मध्ये मारून ठेवलाय. सकला याच्यानं सकलाय ना हा बघा. तर बर्फ मारलाय दिसून नाही येणार. आणि अर्धा मावरा कापून घेतलाय. आता किती किलो मावरा कापला आता? आता 180 किलो कापला असेल मावरा. 180. व हे बघा तुकडं तुकडं केलेत बारीक बारीक सगळे मावरीचे. आता कुठला सकला कापला काय? सकला मासा. सकला कापलाय. आणि इथं जेवणाची मेजवानी चालू झालेली. काय आहे काय आहे? सकला लगेच बनवायला पण घेतला. किती किलो आहे? हा बघा सकला माशाची मेजवानी मस्त की रस्सा. आणि इथं पण सकलाच आहे. हा रात्रीचा आहे ना. चला नवऱ्याच्या इथे आपण आलोय. नवरा आणि नवरीची बाजूबाजूलाच मांडव आहे. आणि सकला माशाची मेजवानी बघताय तुम्ही. एक मिनिट. किती किलो सकला आहे मामा? सकला किती किलो आहे तो? 35 किलो. 35 किलो. आणि टोटल किती किलो आहे? टोटल 400 किलो आहे. 400 किलो. म्हणजे आजची सकल्याची 400 किलोची मेजवानी असणार जेवणाची. त्याला बघताय आपल्या इकडचे सगळं कोली कोंट्री पाटीतली माणसं आहेत सगळे. नमस्कार सर्वांना. आणि हा पण एक सकला आहे बघा. कापरी करायला घेतलंय सकल्याची. मामा जास्त करून आगरी कोलींच्या हल्दीला सकला मावरात जास्त करून मेजवानी असते ना? मेजवानी मावऱ्याचीच असते. मेजवानी. आणि तुम्ही मटन चिकन नाही. तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मध्ये बघितला मी. जास्त करून तुम्ही सकला मासा कापताना बघलाय तुम्हाला. अंडा करते बघ. हे बघा सकला हाणत चाललं. 400 किलो सकला आहे. हे बघा गाबोली आहे ना ही सकल्याची. सकल्याची गाबोली बघू शकताय. आणि हा किती किलो बोलले तुम्ही सकला? 35 किलो बोललेत ना? 35 किलो. आगरी कॉलेजच्या हल्दीला एन्जॉय फुल एन्जॉय. कोली 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 कोंड्री. कोली कोंड्री. कोली कोंड्रीची आले जाई. सकला बघताय आपण. किती किलोचा आहे ह्यो? 20 किलो असेल ना? काय नको मंडळी नवरीची हालत वगैरे लागून झालेली आहे. आणि देवांशीत होतो आपण. आणि तुम्ही आता सकला मासाची मेजवानी बघितलीत नवरीकडची आणि नवऱ्याकडची. भरपूर क्वांटिटीमध्ये सकल्या मासाची मेजवानी आहे आज रात्रीची हल्दीची. आणि जे काय कार्य आहे तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करीन. चला व्हिडिओची मजा घ्या. आणि प्रत्येकाच्या इथं हल्दीचा कार्य वेगळा वेगळा असतो. आणि तुम्हाला बघायला मजा दाखवत असतो मी. तर चला कार्य चालू आहे. आता पाठ होतात मेरमुरुगा पाट म्हणजे चावल चाचणी दलतील चाचणी दलतील. आणि तिथं जातील. हा. तिथे जाते नवऱ्याकडं. नाही तिथंच आपल्याच मांडव. मांडवाचे चुरावर आला काय? चुरा भरायला. हो चुरा भरायला. हो येतंय वाट्या बघायला तुझ्या. कशाच रे?
आता मंडळी आलोय आता बाहेर आणि केलीच्या दाराची पूजा केली जाते आणि मग नंतर केलीच्या दाराला हळद लावली जाते आणि हीच अशी प्रथा प्रत्येकाकडे वेगळी वेगळी बघायला भेटते. तेच चालू आहे बघू शकता. मंडळी आता सर्व जणी नवरीला चुडा घालण्यासाठी जमा झालेले आहेत बघू शकता सर्व. आणि थोड्या वेळात आता बांगड्यांचा कार्यक्रम चालू होईल. बांगड्या घालायच्यात नवरीला. त्यानंतर काय प्रोग्राम पुढचा असणार ते तुम्हाला दाखवूनच. या साईडला रात्रीच्या जेवणाची व्यवस्था चालू आहे. भाकऱ्या भुजताना दिसतात सगळ्या. रात्रीचा आहे ना सगळा. किती भाकऱ्या भुजणार आहो तशी ना. या साईडला भाकरी थापताना दिसतात सगळी जण आणि या साईडला पीठ मालताना. मंडळी बांगड्यांचा कार्यक्रम झालेला आहे. हळदी वगैरे देवांची तर देऊन झालेली आहे. त्यानंतर आता नवऱ्याकडून वरमाई हळदीच्या दिवशी निघते. ती काढतील रात्री 9 ते 8च्या दरम्यानमध्ये. मग त्यानंतर ती हळद शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर वरमाई काढतील. वरमाई निघाल्यानंतर मग डायरेक्ट नवरीकडे येईल. मग नंतर नवरीला हळद लावतील. मग नंतर मजा मस्ती करतील. ओके चला शेवटपर्यंत बघा ब्लॉग नक्कीच. आता आपण रात्री येऊ. रात्री आपल्याला बोलवलं आहे. ओके. तर मंडळी मगाशी मी व्हिडिओमध्ये बोललेलो वरमाईचा रात्रीचा कार्यक्रम असणार आहे. तो कार्यक्रम झाला लवकरच आणि मला सांगितलं 10 वाजता आणि जे नवऱ्याकडचे वरमाई घेऊन येणार होते ते लवकरच आले. त्यामुळे मला व्हिडिओ काढायला भेटली नाही. काय नाही आता उद्या असणाऱ्या लग्नाचं कार्य त्याच्यामध्ये सकाळपासूनचा दिवसभराचा जो कार्यक्रम असणार आहे तो पूर्ण दाखवणार आहे. आणि तुम्हाला आजची हल्दीची व्हिडिओ कशी वाटली आणि जी पद्धत असते कोळी लोकांची ती कशी वाटली आणि जेवणाची पण भरपूर मेजवानी होती सकला मासाची ती सुद्धा दाखवली व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हल्दीची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच मला सांगा. आणि चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता बाय बाय. टेक केअर. स्वतःची काळजी घ्या. येतो मी.